नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती याचे वेध लागलेले आहेत आणि याची जाहिरात येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये पुन्हा एकदा नवीन एक जाहिरात 2023 नंतर आता जाहिरात येत आहे. आणि काय येत आहे त्याची कारण देखील आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. कोणती पदं असणार आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि या अगोदर आपण याच विषयावरती स्पेशल पीसीएमसी वरती व्हिडिओ बनवला होता. कारण जे काही न्यूज येतात न्यूज लेटरमध्ये त्यामध्ये वास्तव मांडलं जातं, ते परिस्थिती काय असते त्या ठिकाणची आपल्याला त्यातून काही गोष्टी समजतात आणि तो एक आपला अचूक अंदाज या ठिकाणी वर्तवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही नवीन आपल्याला पुन्हा एकदा माहिती हाती लागलेली आहे त्यावरून आपल्याला ह्या गोष्टी समजत आहेत. बघा, त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि त्यातून एक थेट सरळ सेवेने पद भरती होत आहे सहाय्यक आयुक्तांची. एवढं मोठं पद जे आहे ते सरळ सेवेमार्फत भरलं जाते. त्या संदर्भात आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक नॉन टेक्निकल आणि टेक्निकल अशा 2 प्रकारचे बॅच आहेत. ते नॉन टेक्निकल मध्ये ऍक्ट, नियमावली, योजना आणि सर्व या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला 4,999 रुपयामध्ये सर्व सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर ही झाली नॉन टेकची बॅच आणि टेक्निकलची आहे. बघा, टेक्निकलची आहे 2,499 रुपयामध्ये. 2,499 रुपयामध्ये तुम्हाला या प्रकारे ही बॅच घेता येईल. त्यामध्ये कायदे जे काय आहेत, कायदे असेल, नियमावली असेल आणि योजना, हे सर्व त्यामध्ये घेतलं जाईल. आणि या बॅच मध्ये संपूर्ण जो काही सिलेबस आहे तो शिकवला जाईल. बघा, यासाठी तुम्हाला काय करायची माहिती हवी असेल तर 9226016161 या वरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी जातोय की पीसीएमसी काय सांगते, पीसीएमसी मधले अधिकारी काय सांगतात. बघा, तब्बल 5,000 पदे या ठिकाणी रिक्त आहेत आणि नागरिकांना तक्रारीचा निपटारा या ठिकाणी करण्यासाठी तो सगळा रखडलेला आहे आणि त्यामुळे मानसिक त्रास देखील त्या नागरिकांना होतोय आणि जे काही कामं होतात त्या कामांना विलंब होतोय आणि त्या ठिकाणी विकास देखील हा रखडला जातोय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण जी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 11,500 पदांपैकी तब्बल 6,500 पदावरच कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित 4,992 पदे या ठिकाणी रिक्त असल्याने कामावरती परिणाम होतोय. बघा, महापालिकेतील मंजूर पदे किती आहेत? 11,515 आणि त्यामध्ये 4,992 ही सध्या रिक्त पदं आहेत. आणि त्यानंतर कार्यरत पदं किती आहेत तर बघा 6,500 कार्यरत पदं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतंय, दर महिन्याला 50 ते 100 अधिकारी या ठिकाणी निवृत्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळं जी काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या या ठिकाणी वाढत आहे आणि त्याशिवाय पर्यायच नाही. जर तुम्हाला कायमस्वरूपी पदांवरती जर भरती करायचं असेल तर तुम्हाला त्या अगोदर ऍडव्हर्टाईज वगैरे काढावं लागते. परंतु हे जे निवृत्त कर्मचारी होत आहेत आणि तात्काळ त्यांना काय करायचंय, कर्मचारीची कमतरता भासते, त्याकरता ते काय करतायत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी भरती करतायत. आता सगळ्यात महत्वाचं, महानगरपालिकेच्या सर्व विभागामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. ठीक आहे, कारण दर महिन्याला कर्मचारी रिक्त होत आहेत आणि आवश्यकतेनुसार किती कर्मचारी हवेत याची माहिती विभाग प्रमुखांकडून मागवली आहे आणि त्यानुसार टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. आणि ज्यावेळेस हा प्रस्ताव सादर होईल त्यावेळेस आयुक्तांची फायनल मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी लवकरात लवकर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात देखील आपल्याला पुढील 1-2 महिन्यामध्ये प्रसिद्ध झालेली पाहायला मिळेल. आता हे कोण सांगतंय बघा, मनोज लोणकर, प्रशासन अधिकारी तथा सह-आयुक्त यांचं हे स्टेटमेंट आहे. ते न्यूज लेटरला आलेलं आपण या ठिकाणी ते आहे असं तुमच्या समोर मांडलेलं आहे. महापालिकेच्या कामाची धुरा या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यावरती असल्यामुळे महापालिकेचे दैनंदिन जे काही कामकाज आहे ते सुरळीत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मग कंत्राटी कर्मचारी भरत असताना त्यांना कौशल्याची कमतरता असते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग कामाची जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये होत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे अजूनही पुढे गोष्ट आहे की सफाई असेल, आरोग्य कर्मचारी असतील, सुरक्षा असेल, पाणी पुरवठा असेल, यांसारख्या सगळ्यात महत्वाच्या या विभागामध्ये एजन्सी मार्फत कर्मचारी पुरवले जात आहेत आणि दीर्घकालीन दृष्टीने ही व्यवस्था टिकाऊ नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर निवृत्तीच्या लाटेमुळे बघा, दर महिन्याला जर 50 ते 100 अधिकारी या ठिकाणी निवृत्त होत असेल तर ती लाटच म्हणावी की त्या लाटेमुळे अनुभवी अधिकारी कमी झाल्यामुळे काय होतंय, शहराच्या भौगोलिक आणि प्रशासकीय रचनेची जी काय माहिती असलेले अधिकारी आहेत कमी झाल्याने निर्णय प्रक्रियेवरती थेट परिणाम होतोय. निर्णय घेण्यासाठी
जी काही क्षमता आहे, जो काही अनुभव आहे, तो या ठिकाणी नसल्याने ही सगळ्यात महत्वाची ही परिस्थिती डासळलेली आपल्याला पाहायला मिळते. तक्रारीची संख्या वाढते. काय होते, नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत जात आहेत. त्यांची जी काही काम आहेत ती वेळेत पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे सारथी जी काही हेल्पलाईन त्यांनी चालू केलेली आहे नागरिकांसाठी, त्या क्षेत्रीय कार्यालय आणि लोकप्रतिनिधीकडे तक्रारीचं त्या माध्यमातून ओघ या ठिकाणी वाढत असताना पाहायला मिळतोय. कायमस्वरूपी भरती न झाल्यानं महापालिकेत सफाई कर्मचारी असतील, वैद्यकीय कर्मचारी असतील, सुरक्षा रक्षक आणि मदतनीस आदी मिळून 5,000 अधिक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. बघा, 5,000 पदे हे कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती भरलेले आहेत आणि अनुभवी कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची कमतरता आहे. यामुळे भासत असल्याने कर्मचाऱ्यांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि तो दर्जा या ठिकाणी चांगला नसल्यामुळं कामाची क्वालिटी देखील व्यवस्थित होत नाही. आता मी सांगत नाही, न्यूज लेटरला आलेले जे काही मुद्दे आहेत मी तुमचे त्यामुळे पुढे मांडतोय की भरती का करायला पाहिजेत. तर त्यातून ही शहर अभियंता हे महत्वाची पदही 1 मार्च 2026 पासून रिक्त आहे. काही ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांवरती कामकाज चालवले जात आहे. महापालिकेत 50 ते 100 अधिकारी कर्मचारी दर महिन्याला या ठिकाणी निवृत्त होत असताना त्यांच्या जागेवरती भरती होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या महत्वाच्या गोष्टी महापालिकेला या ठिकाणी तोंड द्यावं लागत असल्यामुळं आपल्याला यावरून असं एक गोष्ट लक्षात येते की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर 1-2 महिन्यामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता दिसत आहे. कारण न्यूज लेटरला खूप मोठी न्यूज या आलेली आपण पाहायला मिळते. आणि आता सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट तुम्हाला काय करायचंय की जाहिरात आल्यानंतर कोणती पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर बघा, यामध्ये सगळ्यात महत्वाचं रिक्त पदांपैकी आपल्याला अंदाज तुम्हाला एक वर्तवतो की कोणती पदे या ठिकाणी पाहायला मिळतील. तर यामध्ये उपमुख्य अग्निशमन अधिकारी असेल, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ॲनिमल कीपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, विद्युत. आणि असा एक अंदाज आहे की ही पदांची भरती मागच्या वेळेस झाली होती, तर अजून जर त्यावरती रिक्त झालेली असेल तर त्या माध्यमातून या पदांची भरती येणाऱ्या काळामध्ये पीसीएमसी मध्ये केली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी का सांगतोय की हे स्पर्धा परीक्षेचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या माध्यमातून तुम्हाला येणारा जो काही रोजगार उपलब्ध होणार आहे, तो रोजगारासाठी भरती होण्याकरता तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे त्या माध्यमातून तुम्हाला ही जर माहिती लवकरात लवकर समजली की अशा पदांची भरती येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये होते आणि त्या माध्यमातून आपल्याला ती पोस्ट मिळवायची, तर त्याचा अभ्यास आपण आजपासून जर सुरू केला तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं यश या ठिकाणी निश्चित होते. कारण सातत्य जे काय आहे ते सातत्य ठेवल्यानंतर तुमचा आत्मविश्वास देखील त्या प्रमाणात वाढतो आणि परीक्षेमध्ये यश तुम्ही लवकरात लवकर मिळू शकता, कमी वेळेमध्ये मिळू शकता. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.